मंडळी जय शिवराय. आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील खुलताबाद तालुक्यात आहे. गोळेगाव गावामध्ये आहे. पूर्वी एक वर्षा अगोदर आपण याच गोट फार्मवरती मुलाखत केली होती आणि एक चांगला प्रतिसाद त्या मुलाखतीला प्रेक्षकांनी दिला. आज पुन्हा त्याच फार्मवर आहे. आफ्रिकन बोर नावाच्या शेळ्या या ठिकाणी आहे. जवळपास 200 शेळ्या या शेतकऱ्याने आता जतन केलेल्या आहे आणि त्या शेळीपालनातून एक उद्योग व्यवसाय, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने चालतो, किती खर्च या शेळीपालनासाठी आला, कशा पद्धतीने त्याचं या ठिकाणी नियोजन असतं गोठ्यावरती, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ या माझ्यासोबत. आपल्यासोबत मालक आहे. दादा नमस्कार. नमस्कार दादा. एकदा परिचय द्या तुमचा. माझं नाव राहुल लक्ष्मण पुरे, आटपोस्ट गोळेगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. इथे आपला आफ्रिकन बोरचा फार्म आहे. किती शेळ्या आहे साधारण? सगळे आपल्याकडे लहान मोठे आता 200+ शेळ्या आहेत दादा. बरं, मागच्या वेळेस आपण मुलाखत केली त्यावेळेस कमी होत्या, क्वांटिटी कमी होती, यावेळेस वाढली. हो. आणि एक मुद्दा म्हणून प्रश्न केला होता आपण की बरेचसे गोट फार्म हे बंद होता, म्हणजे कालांतरानं वर्ष 2 वर्ष त्या ठिकाणी शेतकरी करता आणि नंतर बंद होता. पण तुमचा कुठंतरी टिकून आहे. कधी सुरुवात झाली नेमकं? आमचं 2016 पासून सुरुवात आहे. बरं. तर आतापर्यंत चालू. 2016 पासून सुरुवात आहे. मधला जो काळ गेला तो कोरोनाचा काळ होता. हो. आणि एक बिकट परिस्थिती होती, भयंकर परिस्थिती होती. त्यावेळेस बरेचसे शेतकरी त्रस्त होते आणि त्यावेळेस पण तुम्ही हा फार्म टिकून ठेवला. या कशा पद्धतीने नियोजन आहे थोडं दाखवा. किती सेटअप आहे, किती जागेवरती? हा जवळपास 10 गुंठ्यात पूर्ण सेटअप आहे. हां. आपण जे बघते हे एलिव्हेटेड शेड आहे. हां हां. याच्या खाली कोंबड्या आहेत, वरती शेळ्या आहेत. बरं. कोंबडी पालन पण आणि शेळी पालन पण दोन्ही पण एकत्रित करू शकतो आपण ह्या फार्म. याला फक्त एलिव्हेटेड आहे, याच्यामुळे याला झाडायचा खर्च कमी येतो. मजूर शक्यतो लागतच नाही, एक माणूस पूर्ण हँडल करू शकतो. बरं. सुरुवात कशी झाली होती? किती शेळ्यांपासून झाली सुरुवात? 2 शेळ्यापासून, 2 शेळ्या आणि एक बोकड आणला होता आपण. बरं. 2 त्यापासून सुरुवात झालेली. आणि कुठल्या जातीचं? आफ्रिकन बोर. आफ्रिकनच आणलं. हो. नेमकं कारण काय आफ्रिकन बोर? कारण कमी प्रमाणात आपण बघतो आफ्रिकन बोर, आपल्याला बहुतांश दिसत नाही मार्केटला असेल किंवा शेतकऱ्याकडे असेल, पालनपोषण त्यांचं कमी प्रमाणात होतं. मग तुम्ही सुरुवात नेमकं याच ब्रीडपासून का? सुरुवात म्हणजे आपल्याकडे पहिले गावरान शेळ्या पण होत्या आणि आपण आफ्रिकन बोरच्या 2 शेळ्या आणि एक मेल आणला होता. बरं. कालांतराने जसं जसं आपण सांभाळत गेलो तसं लक्षात आलं की ह्या ब्रीडची जी वाढण्याची जी ग्रोथ रेट आहे, जो खूप फास्ट आहे, जो गावरांमध्ये आपल्याला भेटत नाही. गावरांचा ग्रोथ रेट खूप कमी आहे ह्या ब्रीडच्या तुलनेत. आणि जेवढं गावरान शेळी खाणार तेवढी ही शेळी पण खाणार, तेवढी मेहनत आपल्याला लागणार. पण आपल्याला ज्या शेळीतून प्रॉफिट आहे तीच आपण सांभाळणार. त्यामुळे आम्ही आफ्रिकन बोरकडे जास्त आफ्रिकन बोरचा मीठसाठी वापर होत नाही. मीठसाठी सध्या तर होत नाही, होतो मीठसाठी पण होतो. पण जेव्हा बोकड 8 दात 6 दात 8 दात होतात तेव्हा तुम्ही कुर्बानीसाठी देऊ शकतात. बरं. आता सुरुवातीला हा गोठा तुम्ही हळूहळू निर्माण केला असेल, सगळा गोठा पूर्ण दाखवू आपण. पण हा सुरुवातीला तर नसेल. सुरुवातीला हा शेड होतं, त्याच्यानंतर ते बनवलं हळूहळू. त्याच्यानंतर ते स्टॉक वगैरे आणि साईडचं कंपाऊंड वगैरे बनवलं हळूहळू, स्टेप बाय स्टेप. पूर्णपणे इंटरेस्ट होता की बा आपण ह्या क्षेत्रात काम करावं आणि याच्यातून कुठेतरी एक उद्योग म्हणूनच याला कुठेतरी पुढे न्यावं. सर ॲक्च्युली माझी इंजिनिअरिंग झाली आहे. बरं. माझं बीटेक झालंय, पण मला या क्षेत्रात आवड होती, त्यामुळे मग मी हळूहळू या क्षेत्राकडे वळालो. बरं. इंजिनिअरिंग झालेली. हो. आणि उच्च शिक्षण होऊन सुद्धा आपण या क्षेत्रात काम करावं, ती पहिल्यापासून आवड होती. घरचे पण करत होते, मला पण त्या क्षेत्रात आवड लागली, त्यामुळं मग या क्षेत्राकडे वळण्याचा मी निर्णय घेतला. बरं. सुरुवातीची खरेदी किती रुपयाची झाली? आमची सुरुवातीची खरेदी होती 2 लाख रुपये. 2 लाख रुपये. आज 2 लाखाचा व्यवसाय किती रुपयापर्यंत गेला? 1 कोटी रुपयापर्यंत. 1 कोटीपर्यंतचा हा व्यवसाय मित्रांनो. आणि स्वतः शेतकरी सांगताय की 2016, 4 आणि हे 6 म्हणजे गेल्या 10 वर्षाचा प्रवास. या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये जवळपास 1 कोटीपर्यंतची मजल या शेतकऱ्याने मारली. खरेदी करता तुम्ही की स्वतःच ब्रीड तयार करता? आता स्वतःच ब्रीड करतो, खरेदी नाही करत. किती दिवस झाले खरेदी करून? खरेदी तेव्हाच, जेव्हा सुरुवातीला 2016 मध्ये आणलं तेव्हाच खरेदी, नंतर हळूहळू वाढवत गेलो. तुम्ही त्याच्यानंतर खरेदी केलीच नाही? त्याच्यानंतर मेल खरेदी करतो फक्त. ब्रीडिंगचा जो मेल असतो ना, तो आपल्याला दर 2 वर्षाला चेंज करावा लागतो. या खाली. त्यामुळे आपण ब्रीड चेंज करत राहतो बोकड.
आता किती मेल आणि किती फिमेल आहे? आपल्याकडे ब्रीडिंगसाठी 3 मेल आहे सर मोठे, आणि बाकीचे हे जनरेशनचे मेल आहेत, हे विकण्यासाठी आहेत. हे विकण्यासाठी? हो. बरं, ब्रीडिंगसाठी? ब्रीडिंगसाठी 3 मेल आहेत. ते कुठं आहे? ते सध्या बाहेर दिले आहेत, त्याच्यामुळे इथं नाही. कसं नियोजन असतं गोठ्यावरती? सर सकाळी आपण सगळ्यात पहिले आल्यानंतर त्यांना खुराक टाकतो. खुराक टाकल्यानंतर हिरवा चारा टाकतो, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी भुसा टाकतो. बरं, याला पूर्ण नियोजन करण्याला फार्मवर किती लोक काम करतात? आम्ही 3 जण आहे सर. 3 जण काम? हो. काय होतं नेमकं ज्यावेळेस एखादा शेतकरी किंवा उद्योग करायच्या हिशोबाने ज्यावेळेस शेतकरी यात इन्व्हॉल्व होतो, तर तो कालांतराने बंद करतो. काही बरेचसे शेतकरी असे का ते याच्यावरती अनुदान काढता मोठ्या प्रमाणात, आणि अनुदान घेऊन 2-3 वर्ष उभं करून नंतर बंद करून टाकता. मेन प्रॉब्लेम काय माहिती सर, शेळीपालनात जो स्वतः करेल तोच या व्यवसायामध्ये टिकून राहील. लोक म्हणजे बरेच शेळी आहेत असे जे अनुदानसाठीच लोक शेळी बनवतात. शेळी पालनासाठी त्यांचा मेन उद्देश फक्त गव्हर्नमेंटकडून पैसे घेणं, अनुदान उचलणं, त्याच्यानंतर ते 1-2 वर्ष दाखवणं, त्याच्यानंतर ते सबसिडी बिबसिडी आले की बंद करून टाकणं. हा त्यांचा मेन मोटो आहे. त्यांचा जर शेतकऱ्याचा मेन मोटो जर हा असला की आपल्याला प्रॉपर हेच करायचं, तर तो ते सबसिडीच्या मागे पळत नाही. या आफ्रिकन बोरमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण किती? आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे सर, जर तुम्ही व्यवस्थित संगोपन केलं. किती पर्सेंटेज? पर्सेंटेज एक 5%, 10%. ती पण तुमची स्वतःची जर चूक असेल तेव्हा, जर तुम्ही व्यवस्थित लसीकरण केलं नाही, व्यवस्थित त्यांचं नियोजन केलं नाही, पाण्याचं चाऱ्याचं, तर ते आजारी पडणार. कोणती पण ब्रीड असो ती आजारी पडणारच. एक शेळी पालन व्यवसाय पूरक आहे शेतकऱ्यांना? 100% सर. आता शेळी पालनाच्या बरोबरात तुम्ही कुक्कुटपालन पण म्हणताय की दोन्ही कंबाईनमध्ये केलं आणि आज कुठेतरी फायदा येते. आता कोंबड्या किती? कोंबड्या 100 आहे सर. 100 कोंबड्या? कमी केल्यात आता. बरं. पहिले 500 कोंबड्या होत्या. बरं. सगळ्यात जास्त विक्रमी विक्री किती रुपयाची शेळी तुमची आतापर्यंत झाली? आमच्याकडं सगळ्यात विक्रमी जवळपास 2.5 लाख रुपयेपर्यंत एक शेळी विकलेली. 2.5 लाखापर्यंत? हो. कुठल्या भागामध्ये? बारामती साईडला. बारामती. हो. आता हे मुळात एकच ब्रीड तुमच्याकडे आहे, एकाच जातीची शेळी. हो. आणि मग यांचा ज्यावेळेस खरेदी विक्रीचा विषय येतो, मग कसं करता तुम्ही? सर खरेदी विक्री आपण असं करतो, सगळ्या शेतकऱ्यांना जेव्हा माल लागतो तेव्हा आपण त्यांना देतो. जे ब्रीडिंग सेटअप आहे आपल्या, जेव्हा गावरान शेळ्या असतात ना, आपल्या लोकल भागात ज्या गावरान शेळ्या आहेत, जर त्यांनी आफ्रिकन बोरच्या नराने जर क्रॉस केली शेळी, तर त्यांना वजन वाढ भेटतं. ते आपण त्यांना दाखवले डेमो म्हणून, जशी की गावरान शेळी. आता तुम्हाला विश्वास बसणार, ह्या शेळीला आणि ह्या शेळीला खायला एकच आहे, एकाच जागेवर. ह्या शेळीची तब्येत बघा आणि ह्या शेळीची तब्येत बघा. बरं, काय कारण? कारण त्यांचा जो FCR रेशो आहे ना, तो ह्या शेळीचा जास्त आहे. त्यामुळे यांचं ग्रोथ रेट फास्ट आहे. विक्री करता वेळेस कशा उद्देशानं विक्री करता तुम्ही? कोणत्या आधारे विक्री करता? तर आपण जसं की लोकांना जर सांभाळायला पाहिजे शेळ्याचं, आपण सांभाळायला देतो. ब्रीडिंग सेटअप करायचं असलं ब्रीडिंग सेटअपला देतो. कोणाला क्रॉस करायला नर पाहिजे त्यांना क्रॉसिंगसाठी नर देतो. आणि विक्री कशी ऑनलाईन होती की इथं येऊन खरेदी करता लोक? सर आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतो, जसं की आपल्या माध्यमातून तुम्ही आले तसे यूट्यूब चॅनलनी, व्हॉट्सअपनी, फेसबुकद्वारे आपण लोकांना माहिती पुरवत राहतो की आपल्याकडे या ब्रीड आहेत, तुम्ही बघा, एकदा येऊन बघा, कसं वाटलं काय वाटलं, त्यानुसार लोकांना जसं आवडतं तसं घेऊन जातात. किती राज्यापर्यंत पोहोचले आतापर्यंत? सर भरपूर दूरपर्यंत गेले. महाराष्ट्रातच? नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण जातात. कुठल्या राज्यात? तमिळनाडू, विशाखापट्टणम, ओडिसा, उज्जैन या साईडला भरपूर माल जातो. गुजरात. हा फक्त भ्रम नाही की महाराष्ट्रातलेच लोक बाहेर जाऊन खरेदी करतात, पण महाराष्ट्रातले लोक पण बाहेरून लोक येतात सर. भरपूर लोक येतात व्हिजिटला. माझ्याकडे भरपूर लोक येतात. जवळपास रोजचे 5-10 लोक चालूच असतात बघण्यासाठी. साधारण लहान मोठे धरून तुम्ही म्हणता की 200 शेळ्या इथं आहे. हो. आता दिवसभराचा खर्च किती असेल साधारण? सर एका दिवसाचा 200 शेळ्यांना एक 5,000 रुपये खर्च पकडून चला तुम्ही. 5,000 रुपये? हो. आणि सरासरी मंथली इन्कम जर पकडलं तर किती इन्कम? सर आपलं मंथली तर तसं काढलं नाही आम्ही. जसं आपण एक बॅच विकतो त्यानुसार आपलं एका वर्षात उत्पन्न होतं 35 ते 40 लाख रुपये. एका वर्षात उत्पन्न होतं 35 ते 40 लाख रुपये. आता अंदाजे 10 वर्षाचा हा प्रवास आहे. 10 वर्षात 1 कोटीपर्यंतचा तुमच्याकडे सोर्स आहे. म्हणजे जवळपास 1 कोटीच्या शेळ्या तुमच्याकडं स्टोरेज आहे. पण वार्षिक जर इन्कम बघितलं तर 35 ते 40 लाख रुपये म्हणजे
खरेदी विक्रीतून तुमचे 35-40 लाख रुपये बनतात. हो, मग नोकरी बरी की हा व्यवसाय बरा? हाच व्यवसाय बरा आहे सर. स्वतः मालक आहे, त्यामुळे कोणाचं टेन्शन नाही, दबाव नाही, कशाचं लोड नाही, बरं त्यामुळे हा व्यवसाय मी निवडला. नक्कीच. आता या शेळीला अजून दुसरी जोड म्हणून दुसऱ्या जातीची शेळी का नाही मग? तर कारण ह्या शेळीचा जो ग्रोथ रेट आहे ना, जसं की आपण गावरान पण सांभाळतो, शिरोई पण सांभाळतो, तर ती शिरोई शेळी. या शेळीचा प्रॉब्लेम असा आहे सर की मिनिमम 90% रेशो असा आहे की एक पिल्लू देणार. बरं. त्यामुळे आपल्याला ते सांभाळायला पुरत नाही. जर प्रॉफिटेबल असतो ना ते होत नाही, कारण एका पिल्लूने काय होणार, ती शेळी जेवढं तुम्ही खर्च करणार तिच्यावर 5-10 हजार रुपये, तर ते पिल्लू तिचं एकच पिल्लू असलं आणि ते 15,000 विकलं तर तुम्हाला खूप कमी नफा राहतो. त्यामुळे ती शेळी पुरत नाही सांभाळायला. आता किती रकमेची शेळी असेल इथं सरासरी, जास्तीत जास्त रकमेची? 4-4-4.5 लाख रुपयेपर्यंत शेळ्या. 4-4.5 लाख रुपयेपर्यंतची शेळी. बघा म्हणजे अक्षरशः आपल्याकडे या शेळ्या कमी प्रमाणात मिळतात, म्हणून या शेळीला जास्त किंमत. याची बुकिंग होती का, की ज्यावेळेस समजा ब्रीडिंग होती त्यानंतर लगेच बुकिंग? हो, झाले पिल्लांची कधी बुकिंग होती, कधी 3 महिन्यानंतर जेव्हा ग्रोथ बघून पण बुकिंग करतात लोक. बरोबर. काही कस्टमर असे आहेत सर की जे पिल्लू झाल्यानंतर लगेच बुकिंग होऊन जाते. बरं. आता हा जो सेटअप उभा केलेला आहे तुम्ही, साधारण किती खर्च केलेला सेटअपला? तर सेटअपला आम्हाला जवळपास एक 45 ते 50 लाख रुपये खर्च आलेला आहे. मग हळूहळू केला सगळा? सर सगळं स्टेप बाय स्टेप केलं. पहिले ते एलिव्हेटेड शेड बनवलं, त्याच्यानंतर आपण जिथे उभे हा शेड बनवला, त्याच्यानंतर ते स्टॉकसाठी बनवलं. कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे? एक थोडंसं मार्गदर्शन म्हणून बरेच जण गोटपालन करता, शेळीपालन करता, पण तुम्हाला अगोदरच सांगितलं की बरेच जण फक्त अनुदानापुरतं काम करतात आणि शेळीपालन कुठेतरी बंद करतात. ते काम बंद होऊन जातं कालांतरानं. पण 10 वर्षाचा तुमचा प्रवास आहे, 10 वर्षात चांगली ग्रोथ झालेली आहे आणि 2 लाखापासून आज 1 कोटीपर्यंतची मजल मारलेली आहे. बराचसा व्यवसाय तुम्ही केला. कसं मार्गदर्शन म्हणून एक सल्ला द्याल? सर मी एकच सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनी जेव्हा आपण ब्रीड निवडतो ना, ती आपल्या भागात कोणती ब्रीड सूट होती, आपल्याला जी ब्रीड प्रॉफिटेबल आहे तीच निवडावी, तर शेळीपालन सक्सेसफुल आहे. काही लोक असं करतात की पूर्णपणे शेडवर खर्च करणार, मग ब्रीड हलकी घेणार, त्यामुळे तो जे मॅच होत नाही, त्यांचं खर्च आणि उत्पन्न मॅच होत नाही, त्यामुळे ते शेळीपालन लवकर बंद करतात. आणि मेडिकल हेल्थ विषयी कसं सांगाल शेळ्यांचं? तर शेळ्यांचं मेडिकल हेल्थ असं असतं की जेव्हा तुम्ही प्रॉपर व्हॅक्सिनेशन करणार, पूर्ण गोठ्यात स्वच्छता ठेवणार, रोज झाडझूड करणार, स्वच्छता ठेवणार, वेळेवर पाणी देणार, वेळेवर त्यांना चारा टाकणार, तर शेळ्या खूप कमी आजारी पडतात. त्यामुळे तुम्ही जर सगळं प्रॉपर केलं तर ते आजारी पडत नाही. आणि व्हॅक्सिनेशन केलं तर आजारात म्हणजे खूप कमी आजार होतो. आजारी पडल्या पण ते लवकर रिकवर होतात. मीटसाठी कुठल्या एखाद्या व्यापाऱ्याने तुमच्याकडून मागणी केली नाही आतापर्यंत? नाही सर, कुर्बानीला जातात. जेव्हा आपण 100 किलो प्लस बोकड बनवतो तेव्हा आपण कुर्बानीला विकू शकतो. तुम्ही विकला का? हो, विकलाय. काय रकमेत? 1 लाख, 1-1.5 लाख या रकमेत विकलाय. विक्री करताना कसं करता? वजनावर करता का? हो, वजनावर. काय किलो? 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो प्रमाणे. साधारण किती अंदाजा वजन भरतं शेळीचं? शेळीचं वजन, आता ही मोठी शेळी बघताय, आता ह्या शेळीचं वजन जवळपास एक 70-80 किलो पर्यंत वजन येईल. 70-80 किलो पर्यंत वजन आहे. हाईट कमी जरी असली तर वजनाला सगळ्यात जास्त आहे. 3 महिन्याचं पिल्लू सर एक 28 ते 30 किलो पर्यंत बनतं. 3 महिन्याचं पिल्लू? हो. क्या बात आहे. म्हणजे हा सगळ्यात फायदेमंद बिझनेस म्हणावा लागेल. बरेचसे शेतकरी या ठिकाणी शेळी पालन करू इच्छितात पण प्रॉपर मार्गदर्शन भेटत नाही. एकदा तुमचा मोबाईल नंबर द्या ना. सर माझा मोबाईल नंबर आहे 7020406185. बरं. खरेदी विक्रीसाठी म्हणून पण आणि एक प्रॉपर मार्गदर्शन गाईडलाईन्स गरजेचे असतात शेतकऱ्याला, शेळी पालन करणाऱ्या व्यक्तीसाठी. त्याच्यासाठी आपण हा नंबर देतो आहे. थोडंसं वरती दाखवा. आता हे सगळे पिल्ले आहे ना? हो सर, सगळे पिल्ले. किती महिन्याचे साधारण? याच्यात 2 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत पिल्ले. बरं. पिल्लांना आजार जडायचं प्रमाण कमी आहे सर. कमी. तुम्ही जर व्यवस्थित त्यांना प्रॉपर झाल्यानंतर एक 8-15 दिवस जर व्यवस्थित काळजी घेतली त्यानंतर पिल्लू आजारी नाही पडत. होताना जेव्हा होताना पिल्लांना दूध जास्त होणं, त्या जर तुम्ही काळजी घेतल्या तर मृत्यू खूप कमी आहे. आता मेन मुद्द्याला हात घालू. कुठल्याही शेतकऱ्याला या व्यवसायात पडायचं म्हटलं तर सगळ्यात प्रश्न येतो तो पैशाचा, आर्थिक. हो. आर्थिक किती रुपये असल्याच्या नंतर शेतकरी याच्यात इंटरेस्ट घेऊ शकतो? सर आर्थिक असं आहे, तुमचं जर तुम्ही भांडवल तुमचं 2-3 लाख रुपये जर असले तर तुम्ही याच्यात सुरुवात करू शकता. हो. त्याला परमनंट तुम्ही एक उपाय निवडू शकता. हो. बरं, याला साधारण चाऱ्याचं नियोजन असेल किंवा जागेचं नियोजन असेल
किती अंदाजे तुमचं आता किती क्षेत्र याच्यात गुंतलेलं असेल? सर आमचं चाऱ्यामध्ये 4 एकर क्षेत्र गुंतलेलं आहे. 4 एकर चाऱ्यामध्ये गुंतलेलं आहे. बरं, जमीन किती मग? 4च एकर आहे. 4च एकर आहे. पूर्ण क्षेत्र आम्ही बाकी चाऱ्यासाठीच कुठलंच केलंय. उत्पन्न घेत नाही? नाही तर 4 एकर मध्ये विचार करा, जर तुम्हाला आम्हाला जर 35-40 लाख रुपये जर या व्यवसायातून उत्पन्न असेल तर 4 एकर मध्ये किती उत्पन्न होणार? जर तुम्ही मक्का जरी लावली तर 4 एकर मध्ये 4 लाख रुपयाची मक्का पकडा, त्याच्यावरती उत्पन्न होत नाही. बरोबर. म्हणजे हे कुठंतरी नियोजन लागलं पाहिजे. आता या चाऱ्यामध्ये काय काय चाऱ्यामध्ये सर हे लसूण घास आहे, बरं. याला मेथी घास पण म्हणतो आपण, मार्वेल आहे, बरं हिरवी मक्का आहे, तुती आहे, सुबाबूळ आहे बरं. आणि नेपियर आहे. मग याचं बी वगैरे तुम्ही सेल करता का? नाही सर, बी वगैरे नाही सेल करत आपण. हे फक्त तुमच्या फार्मसाठी फक्त ही हो शेती आहे? हो. चालतं. जाता जाता एकदा पुन्हा ॲड्रेस सांगा, तुमचा पत्ता सांगा, पूर्ण मोबाईल नंबर सांगा, नाव सांगा. नाही घेऊ आपण, सांगा नाव. माझं नाव राहुल लक्ष्मण पुरे. माझा मोबाईल नंबर आहे 70 20 40 61 85. आपल्या फार्मचं नाव आहे RK बोरगोट्स फार्म. आपला फार्म आहे आउटपोस्ट गोळेगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं, जाता जाता शेतकऱ्यांना काय आवाहन कराल या क्षेत्रात जर यायचं असेल तर? या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्ही एक छोटी सुरुवात म्हणून पण करू शकता, आणि नंतर हा व्यवसाय असा नाही की फक्त तुम्ही एक 10-5 शेळ्या सांभाळू शकता. हा व्यवसाय खूप मोठा आहे. या व्यवसायामध्ये तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट पण करू शकता. असं नाही आहे की तुम्ही फक्त इथं शेळ्या सांभाळा आणि एक व्यापाऱ्यालाच विका, असं काही नाही. तुम्ही हा व्यवसाय खूप मोठा करू शकता. बरं, सोशल मीडियाचा वापर तुम्ही अगदी योग्य पद्धतीने करता. जसं तुम्ही मला सांगितलं ऑफ कॅमेरा की सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही बाहेर राज्यामध्ये सुद्धा शेळ्यांची विक्री करतो. हो सर. कसं? सर जसं की प्रत्येक तुमची एक इच्छा असते की मला शेळीपालन करायचं, मग तुम्हाला एक प्रॉपर व्यवस्थित पाहिजे की आपल्याला व्यवस्थित ब्रीड कुठं भेटेल, एक खात्रीशीर माणूस कुठं भेटेल, त्या सर्चिंगमध्ये तुम्ही असतात. जर आपण त्या लोकांपर्यंत पोहोचलो तर आपला व्यवसाय हा खूप मोठा होतो. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर आपली पण विक्री होते आणि त्यांचा पण नक्कीच फायदा होतो. नक्कीच. चालतं. शुभेच्छा असेल आणि नक्की संपर्क करा दादाला. मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन आणि खरेदी विक्री संदर्भात देखील प्रॉपर माहिती मिळेल. धन्यवाद.